नमस्कार मित्रांनो, आज आपण रेशीमबंध हा धडा पाहणार आहोत. नमस्कार. स्मार्ट स्टडी महाराष्ट्र बोर्डमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आपल्यामध्ये आणि या निसर्गामध्ये एक असं नातं आहे जे दिसत नाही पण ते खूप घट्ट आहे? आज आपण अशाच एका सुंदर नात्याबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे रेशीमबंध. आपण हा पाठ फक्त समजून घेणार नाही, तर बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तेही अगदी स्मार्ट पद्धतीने पाहणार आहोत. तर मग पहिला प्रश्न, रेशीमबंध म्हणजे नेमकं काय? आणि दुसरा, त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परीक्षेसाठी हा पाठ इतका महत्त्वाचा का आहे? चला, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधूया. आपण या पाठाची जी सुंदर कल्पना आहे तिला थेट आपल्या गुणांशी कसं जोडायचं हेच आज शिकणार आहोत. कोणत्याही पाठाचा अभ्यास सुरू करण्याआधी त्याचा पाया समजून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणून सर्वात आधी आपण या पाठाचे लेखक आणि या पाठाची मूळ संकल्पना म्हणजे सेंट्रल आयडिया काय आहे हे समजून घेऊया. तर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यू.म. पठाण. ते संत साहित्याचे मोठे अभ्यासक आहेत, संशोधक आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केलं गेलं आहे. आता हे लक्षात ठेवणं का महत्त्वाचं आहे? कारण त्यांची निसर्गाकडे पाहण्याची जी एक संवेदनशील दृष्टी आहे तीच त्यांच्या लेखनातून आपल्याला दिसते. आणि हीच गोष्ट आपल्याला संदर्भासहित स्पष्टीकरण लिहिताना खूप उपयोगी पडेल. आता येऊया पाठाच्या नालाकडे. रेशीमबंध हे नावच किती सुंदर आहे नाही का? हा फक्त एक शब्द नाहीये, तर एक खूप छान रूपक आहे. बघा, रेशमाचा धागा कसा असतो, एकदम नाजूक, मुलायम, पण तितकाच मजबूत. अगदी तसंच आपलं म्हणजे माणसाचं आणि निसर्गाचं नातं आहे. ते खूप जुनं आहे, सुंदर आहे आणि तितकंच टिकाऊ सुद्धा. बरं, ही जी मध्यवर्ती कल्पना आहे ती लेखकाने आपल्या अनुभवांमधून कशी उलगडली आहे ते पाहण्यासाठी आता आपण पाठाच्या साराकडे वळूया आणि त्याचं विश्लेषण करूया. या पाठाचं खरं सौंदर्य कशात आहे माहितीये? तर उत्तरा रात्रीची जी गूढ शांतता असते आणि पहाटेचं जे चैतन्यमय वातावरण असतं, या दोन्हींमधल्या फरकात. लेखक आपल्याला या शांततेकडून चैतन्याकडे होणारा निसर्गाचा प्रवास खूप सुंदरपणे दाखवतात. लेखक या रात्रीच्या वेळेबद्दल काय म्हणतात बघा. ही अशी वेळ आहे जेव्हा आपलं मन सगळ्या चिंतांमधून मोकळं होतं आणि समेवर येतं. समेवर येणं म्हणजे काय? तर एक प्रकारची मानसिक शांतता, एक संतुलन. आणि हीच अवस्था निसर्गाशी एकरूप होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते. आणि इथेच आपल्याला पाठाचा खरा अर्थ सापडतो. लेखक काय करतात तर त्यांच्या लहानग्या नातीच्या निरागस झोपेची तुलना रात्रीच्या शांत झोपलेल्या निसर्गाशी करतात. ते सांगतात की या दोन्हीमध्ये काहीही फरक नाही. यातूनच ते अधोरेखित करतात की हा रेशीमबंध म्हणजे काही वेगळी गोष्ट नसून तो आपल्या अस्तित्वाचाच एक अविभाज्य भाग आहे. चला, आता आपण कथेच्या पलीकडे जाऊन या पाठाच्या भाषेकडे लक्ष देऊया. हा पाठ त्याच्या सुंदर लेखनासाठी ओळखला जातो आणि परीक्षेमध्ये विश्लेषण करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ही शैली समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या पाठाची लेखनशैली आहे ललित गद्य. आता याचा सोपा अर्थ काय? तर लेखक आपल्याला फक्त गोष्ट सांगत नाहीत, तर ते शब्दांमधून आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करतात. आपल्याला ते सगळं अनुभवायला लावतात. म्हणजे वाचकाला असं वाटतं की तो स्वतः तिथेच उपस्थित आहे. लेखकाने वापरलेले शब्द बघा. ते गुलमोहराच्या फुलांना फक्त लाल फुलं नाही म्हणत, तर केशरी सडा म्हणतात. हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर फुलांचा तो गालिचा येतो. गंधवार्ता, साखर झोप हे शब्द नाहीत, तर ही चित्र आहेत. हीच या भाषेची ताकद आहे. वाह, हे चेतना गुणोक्ती अलंकाराचं किती सुंदर उदाहरण आहे. इथे लेखकाने पहाटेला एक व्यक्ती बनवला आहे. जणू काही ती पहाट पक्ष्यांच्या पंखांची फडफड ऐकण्याची वाटच बघतेय आणि तो आवाज ऐकून ती आकाशात हळूच पाऊल टाकतेय. किती सुंदर कल्पना आहे. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पाठाचं सौंदर्य अनुभवलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सौंदर्याला परीक्षेतल्या गुणांमध्ये कसं बदलायचं? हा विभाग आपल्याला थेट बोर्ड परीक्षेतील प्रश्नांची तयारी करण्यासाठीच बनवलाय. परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारचे मोठे प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या, हे प्रश्न तुमचं पाठांतर नाही तपासत, तर तुम्हाला पाठ किती समजला आहे, तुम्ही त्याचं विश्लेषण कसं करू शकता हे तपासतात. त्यामुळे या प्रश्नांची तयारी करणं खूप गरजेचं आहे. आता चांगले गुण मिळवण्याचं एक गुपित सांगतो, ते म्हणजे उत्तराची रचना. कोणतंही उत्तर लिहिताना या 4 पायऱ्या वापरा. पहिली प्रस्तावना, दुसरी उत्तराचा मध्य, जिथे तुम्ही पाठातले दाखले द्याल. तिसरी विश्लेषण, जिथे तुम्ही ते दाखले स्पष्ट कराल. आणि चौथी समारोप. या चौकटीत उत्तर लिहिलं तर गुण नक्कीच चांगले मिळतील. मोठ्या प्रश्नांसोबतच पाठातल्या छोट्या छोट्या तपशिलांवर आधारित प्रश्नही येतात. जसं की लेखकाला ती विशिष्ट वेळ का आवडते,
किंवा त्यांनी नातीची तुलना कोणाशी केली, अशा बारीक सारीक गोष्टींवरही आपलं लक्ष असायला हवं. चला तर मग एकदा पटकन उजळणी करूया. हे आहेत या पाठाचे 5 सर्वात महत्त्वाचे मुद्दे. परीक्षेच्या आधी फक्त हे मुद्दे जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला संपूर्ण पाठ सहज आठवेल. हे मुद्दे म्हणजे या पाठाचं सार आहे. तर रेशीमबंध हा फक्त एक धडा नाही, तर निसर्गासोबत आपलं जे नातं आहे ते पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याची एक संधी आहे. आशा आहे की या मार्गदर्शकामुळे तुम्हाला हा पाठ उत्तम प्रकारे समजला असेल. स्मार्ट स्टडी महाराष्ट्र बोर्डसोबत अभ्यास करत रहा. स्मार्ट पद्धतीने यश हमखास. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अधिक अशा व्हिडिओज आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.